पूर्वीची लोक म्हणायची भाकरी दोन्हीकडनं भाजल्या की भाकरी खायला चांगल्या लागते त्या. नात्याचं पण तसंच आहे. कसं आहे माहीत आहे का, दोन्हीकडनं नाती निभावली तर कुठं तर त्या नात्यात गोडवा राहतो या. आता कसं झालं आहे माहीत आहे का, भाऊजी म्हणते तर मी माझ्या जाग्याला बरोबर आहे आणि ह्यांनी म्हणते तर मी माझ्या जाग्याला बरोबर आहे. मग आम्ही त्यात ना एवढं गुंतून गेलो आहे ना, आम्हाला सुद्धा कळलं नाही चूक कोणाची आहे कोणाची नाही. आणि खरंच सांगायचं झालं तर बरं का, दोघांची पण चूक नाही. ज्या त्या जाग्याला ती दोघं बरोबर आहे. ती ज्यावेळेस ताईला दवाखान्यात भाऊजींनी नेलं नाही, असतील त्यांच्या मागं अडचणी अडचणी काय सांगून येत नाही त्या. त्यावेळेस ती घरी नसतील किंवा कुठं तर बाहेर गेला असतील किंवा गाडीला काय पैसे कोण काहीतरी अडचण असते, ती पण झालं असेल. पण ह्यांनी पण बॉक्स भरायला गेलतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं घरी एवढं असून सुद्धा त्यानं नेलं नाही असं का म्हण केलं. तर ह्या दोघांच्या वादात एवढं वाद होत गेला की आता एकामेकांना बोलना ती काय करना ती. भाऊजीला ताईनं माझ्याजवळ येणं पण काय पटलं नाही. काल आलतं का ताई येऊन माझ्याजवळ बसल्या होत्या, त्यांना ती लगेच येऊन म्हणलं तुला काय कामधंदा नाही का इथं येऊन बसली या. मग मला वाईट वाटलं. ती काय म्हणत होतं तू तिच्यासंग बोल, मला काय अडचण नाही, फक्त आपल्या दोघांमुळं तिला त्रास होऊन. तसं काय होत पण नाही बरं का. पण त्यांचा समज झाला तसा. ह्या नात्यात असं गैरसमज होणं पण तितकंच वाईटच आहेत. गैरसमजानं भले भल्यांच्या घरात भांडणं होते ती, तुम्हाला तर ती माहीतच आहे. आता येऊन बसलूया. ताई पण आहे बरं का माझ्यासोबत. ताईची पण प्रकृती बरी नाही, तिला ताप येत होतं तुम्हाला तर माहीतच आहे. अजून आहे बरं का जरा कोमट आहे. पण आलतो रानात काय येण्याचं कारण फक्त चारा आणायला. योगा शेवऱ्याचं थापायचं तेवढं न्यावं म्हणून आलतो. कारण शेळ्यासनी पण घरी खायला काय नाही, ह्यांनी पण गेले तर बरं भरायला. मग म्हणलं चला जाऊन रानात तर यावं. बसलो होतो झाडाच्या सावलीला, मग म्हणलं व्हिडिओ तर करावं. ताईसोबत असली ना नको म्हणत होती बरं का मी पण तिला यायला, पण म्हणली मग येते मी, मला सोडून राहत पण नाही व. मग त्यात काय झालं या, ह्या गारव्यानं ना माझी पण तब्येत जरा बिघडली आहे. खोकला सर्दी आहे, माझा आवाज पण बदललाय तुम्हाला तर दिसूनच येतं या. मी बरंच माझी पण काळजी घेतली ताईला पण. आणि त्यात काय झालं त्या रात्री दवाखान्यात नेलतं त्यामुळे थोडं मला पण त्रास झाला बरं का. जाताना जरा गारटं होतं. ताईला व्यवस्थित धरून बसण्यानं ही गारवट लागलं मला. ह्यांचं म्हणणं पण कसं होतं, तरी गाडी थांबवली. मी काय त्यांची साईड घेत नाही किंवा काय नाही, त्यांनी म्हणलेलं पण बरोबर आहे आणि भाऊजी म्हणलेलं पण बरोबर आहे. तर आता कुणाला दोष देवावं कुणाला ठेवावं काय सुद्धा कळत नाही. पण त्यांच्या दोघांच्या ना वादामुळं आमच्या दोघीत दुरावा निर्माण व्हायला लागले. आज सकाळ धरणं पण ताई गप आहे त्या. मग ती मला काय वाटतं तसं न राहता मला पण कसं आहे माहिती का, आता ह्यांनी बॉक्स भरायला गेलं तर मला पण हक्काचं ठिकाण म्हणलं तर ते मी त्यांच्यात जाते बसते उठते. कारण कुठं तर आपलं आहे, घरी पण एकट्या माणसाला करमत नाही. ताई पण एका जाग्याला बसत नाही, ताई पण जाते खेळायला. मग तिच्या आत्याकडे जाऊ द्या कुठं बाहेर असते, मग एका ठिकाणी थांबू वाटत नाही हो. मग कुठं तर आपलं मन ते रमत नाही, कुठं तर आपण बोलायसाठी ते जातोच किंवा हो का. मी तर लगे नातं संपवायला असं पण नाही, पण कुठं हो का कुठं पण जावा अडचणीही येते त्या, वादविवाद राहते तर. पण ही बरं नाही ना. कुठं तर चांगलं चालू होतं पण हे असंच अचानक एवढं बिघडल वाटलं सुद्धा नव्हतं. आता ह्या असल्या कारणामुळं काय होईल काय नाही सांगता सुद्धा येईना. पुढंच आता प्याला जायचं होतं, यात्रा होती. पप्पानं भलं मला सांगितलं नव्हतं. परत ना मी पण म्हणलं होतं ज्यावेळेस नाही अजून ग बाया संपली का नाही चालू आहे की. मग मला बघायचे, तुला बघायचे होय मला ती करायचं कसं. तरी हो गाई ताईचे खोड्या चालूच असते त्या, कुठं तर मन रमतं वा. मग तिला नको म्हणत होती बरं का मी, पण आली माझ्यासोबत. तिला यात्रेचं तर लई याड आहे. पप्पानं सांगितलं होतं तिला
पप्पा म्हणलं होतं तू ये, मग त्याच्यावर आम्ही उळकून जायचं होतं. परत मला पण समजून सांगितलं, फोन आलता मला, म्हणलं अगं तिला म्हणलो काय तुला म्हणलो काय, तुम्ही या सगळी बघायला, जत्रा असते चांगली भरती, तू पण बघशील, मी पण कधी बघून पण लई दिवस झालं. तुम्हाला तर मी सांगितलं होतं देवड्याला जातो तो तिथंच बघितलेली, त्याच्यावर बघितली नव्हती. आता ह्या दोघांचं असं झालं या, त्यांना पण माहीत आहे का नाही एवढं मला कल्पना नाही बरं का. पण अशा भांडणानं ते माणसात गैरसमज होते तर ना. मग ह्यांनी नको म्हणलं की झालं, परत त्याला वाढतच जाणार हे. तर ताईला दुपारच्या औषधं पण पाजायची ती. चांगलं हसता खेळता राहणार कार्यक्रम केलं, सगळं झालं, कुठं तर पार पडलं. म्हणलं ह्यातनं सुटका झाली, आता काय कुठून नडत नाही, सगळीकडनं मार्ग सुटलं होतं, चांगलं चालू होतं. तवरनं हे असं झालं बघ. हे वादविवाद लय दिवसाचं नाहीत बरं का, ती पण मला माहीत नाही, पण चालूला ह्याच्या संग सामना करावा लागतोय ना आम्हाला, ह्याचं दुःख आहे ना आम्हाला. आता ताईचं गप राहणं मला पण तितपत पटना, थांबूच वाटेना, घरी घरी मनच लागना, म्हणून आपलं येऊन बसले बघा ह्याच्या ताईसोबत. पण लगेच जाणार होते मी शौर्याती घेऊन बरं का, पण म्हणलं थोड्या वेळ थांबू. तुला कर्म नाही वे, अण्णाकडे चल म्हणून मिठी लावली. म्हणत होती तुझी तुला जा म्हणले शाळेला, मला कशाला अण्णाकडं, मी पण येऊ गे. तर महुदाची पण यात्रा चालू आहे. ताईचं माझं ठरलं होतं, आम्ही दोघी जाणार होतो कुठं तर, म्हणजे म्हणल्याच होत्या कोणी नाही नेलं तर चालेल, पण आपल्या आपण दोघी जाऊ. आणि ह्यात आता कोण विसरून सुद्धा गेलंय, कोणा डोक्यात सुद्धा येणार की महुदाची जत्रा हाय गे काय. कुठं पिल्याकडं, पिल्याकडं जायचं गे, पण कधी जायचं आता. ज्यावेळेस तिला पिल्या, म्हणजे तुम्हाला तर माहित आहे ताईचा भाचा आहे, त्या आता लेकरं आहेत, ती जत्रेला ये काय म्हणली असतेली तर तिचं एकच चालू पिल्याकडे जाऊया म्हणती. ताई आहे ना, दादा गेलाय, ओंकार दादा गेलाय है ना, ती दोन्ही दादा तिथं गेले तर तिला पण कर्म नाही. तर ही अशी आमचं कुटुंब आहे बघा. एक म्हणजे ही एकटीच आहे आता घरी, ती दोघं असली हे तिघं खेळते. ती ह्या लेकरासने तर काय कळतंय व, यांना काय सांगाय गेलं किती म्हणते तर त्याला कळत नाही का, त्यांना समजवाय गेलं किती म्हणते तर की त्याला कळत नाही का. मग सांगायचं कोणाला, शिकवायचं कोणाला. फडाचोड झाली ती व ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही ती. बरोबर आहे, भाऊजीचं म्हणणं पण बरोबर आहे, त्यानं इतकं कशाला बोलायचं. माझं मी गप होतो ना, मग त्यानं येऊन माझ्यासोबत तसा बोललाय म्हणल्यावर चूक त्याचीच आहे. आणि जरी त्यांची चूक असली तरी ह्यांनी पण समजून घे नाही तर की खरंच बाबा आपण तर त्यांना कशाला उगत जाऊन बोललो. ते मी पण सांगण्याचा प्रयत्न केला, मोठी आहे ती, तुम्हाला वाटलं होतं गुढीत जाऊन सांगायचं, काय गरज होती का भांडायची. भांडणानं काय मिळतं सांगा म्हणलं, जे आम्ही केलंय ते तुम्ही करा, म्हणजे काय ते अर्थ आहे का. करून शहाणं होण्यापेक्षा हाय असं शहाणपणानं राहिलं तर काय वाईट आहे का सांगा बरं. हां, आता कुठं तर आमच्या दोघींचं जमायला लागलं होतं, पटायला लागलं होतं. खरंच आम्ही खरंच बरं का, ताईनं एवढं मला आता जीव लावायला चालू केलं तर की एका मोठ्या बहिणीप्रमाणे. आता त्यांच्यापासून मला दूर व्हायचं म्हणजे मला आता वाईट वाटायला लागलं की नको वाटतंय असं. आता त्यांचं शांत बसणं ते मला पटत नाही, मला कर्मन असं झालं आहे बघा. नुसतं एवढं डोकं दुखायला लागले माझं. विचार किती करायचा माणसानं सांग. ह्या विचारानं कुठं तर गुंधळून गेल्याने झाले नुसतं. कशात मन लागत नाही, कुठल्या कामात मन लागत नाही, काय नाही, नुसतं करायचं म्हणून करायचं बघा.